पुण्याच्या मनसर वनपरिक्षेत्रातील 50 गावात 250 ते 300 बिबट्यांचा वावर, भरदिवसा बिबट्यांचा वावर असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, तर बिबटे पकडण्यासाठी फक्त 20 पिंजरे असल्यानं पिंजरे वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशिकमधून आलेली आदिवासी रोजंदारी संघटनांचं आंदोलन मोर्चा हा ठाण्यात अडवण्यात आला। आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात राजभवनच्या दिशेने निघाला होता मोर्चा। राजभवनकडे जाऊ, आझाद मैदानावर नाही, आंदोलकांच्या भूमिकेमुळे ठाण्यामध्ये मोठा गोंधळ। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम। तर पहिली ते चौथीसाठी एकच शिक्षक असल्याने शिक्षकांवर कामाचा ताण, तात्काळ रिक्त पदं ही भरा, ग्रामस्थांसह शिक्षकांची मागणी। पोलिसांकडून ट्रक चालकाकडे होत असलेल्या अवैध वसुलीच्या विरोधात एका ट्रक चालकानं दंड ठोपटली, तर चालकाकडून ट्रक महामार्गावरती आडवा लावून निषेध व्यक्त। रायगडच्या नागोठणेमध्ये जैन धर्मशाळेत पुजाऱ्याची आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। बीडच्या परळीतील प्रारूप मतदार यादीवर 725 जणांचा आक्षेप, तर आक्षेपांवरील सुनावणीसाठी मतदारांची गर्दी। उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालयामध्ये सुनावणी।